खूपच चांगला चेंडू, तिन्ही एष्ट्या वाकवल्या त्या रामू यांनी. आता मात्र काळीराम यांची जागा भरून काढण्यासाठी येत संतोष. संतोष यांना 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके खेळावे लागतील. मला तरी वाटते हा सामना जिंकण्यासाठी आता मात्र त्यांना 2 चेंडू खेळावेच लागतील मोठे फटके. रामू खूपच चांगली अशी गोलंदाजी करताना पहिल्या बॉल नंतर त्यांनी जो कमबॅक केला आहे तो अति अप्रतिम आहे, उत्कृष्ट आहे एकदम. पाहूया 2 चेंडू आणि 9 धावा. रामू हे रोखतात का संतोष हे तुफान पिंपळास या संघाकडून तुफानी फलंदाजी करतात. हा चेंडू खूप महत्वाचा आहे आणि मात्र चांगलाचा चेंडू फलंदाजाला काही समजलं नाही. बीट झाले इथे मात्र फलंदाज बाद. विकेट किपिंग करण्यात आली आहे त्यांची. संतोष हे बाद झाले आणि गोल्डन डकवर आउट झाले आहेत ते संतोष. आता मात्र मिशन इम्पॉसिबल. 1 चेंडू 9 धावा. पूर्णपणे बॅकफुटवर आता नवीन फलंदाज येतात ते सदानंद. 1 चेंडू आणि 9 धावा. रामू यांची खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला चेंडू वगळता त्यानंतर त्यांनी जे चेंडू हाताळलेत ते मात्र आपल्या संघासाठी खूपच माफक आणि संघाला विजयाच्या दिशेने नेणार आहे. आता शेवटचा चेंडू आहे आणि 9 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र हारणं फक्त रामू यांच्या हातात आहे आणि जिंकणं रामू यांच्या हातात आहे. हा भाई ये ना जिंकली आहे. हॅलो या आता मात्र जयदुर्गा टेमगरपाडा संघ हा विजय. हार्ड लक टू तुफान पिंपलास संघ. हॅलो मॅन ऑफ द मॅच मनोज. त्याच्या बॅट मधले निघाले 14 चेंडू 52 धावा. हॅलो, या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आहे मनोज गुलवी यांनी 14 चेंडूत 52 धावा केल्यात. त्यांना त्यांचा सन्मान करतील मधुकर बजागे सर.
तर पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे दुपारच्या सत्रात. भोजनावधीनंतर पुन्हा एकदा आमची दोन्ही पंच सज्ज होत आहेत, समालोचक सज्ज होत आहे, कॉमेंटेटर, त्यानंतर गुणलेखक, कॅमेरामॅन आणि ऑपरेटर सज्ज होत आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पंच केले, चेंडू जातोय इष्टागावर सीमारेषे बाहेर, चौकार. पहिल्या चेंडूपासून सुरेख कशी सुरुवात केलेली फलंदाज गणेश यांनी, सदानंद आणि गणेश दोन्ही सलामीवीर. तर गोलंदाजी मार्गावर आहे सुधीर. पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम, आता मात्र कव्हर पॉइंटच्या वरून चेंडू जातो सीमा पार, चौकारासाठी जबरदस्त सुरुवात. जणू काही ड्रेसिंग रूम मधून हा फलंदाज सेट होऊन आलेला 66 नंबरचा जर्सी परिधान केलेला गणेश आणि चांगल्या रीतीने श्री गणेश केलेला आपल्या संघाचा, आपल्या धावांचा. पहिल्या दोन चेंडूवर दोन चौकार. बघूया पहिली हॅट्रिक साधतोय का चौकारांची गणेश. आतापर्यंत अनेक खेळाडूंना संधी आली होती हॅट्रिकची या स्पर्धेत, मात्र अजूनही कुठलीही हॅट्रिक झालेली नाहीये. संधी आहे गणेशकडे चौकारांची हॅट्रिक साधण्याची. आणि ही बघा चौकारांची हॅट्रिक होत आहे का, क्षेत्ररक्षक आहे हो आणि नाही, थोडीशी संधी हुकलेली आहे, प्रयत्न थोडे टोकडे पडलेले आहेत. मात्र दोन धावा आपल्या संघासाठी आपल्या स्वतःसाठी पळून काढलेले आहेत गणेश यांनी. ओमसाई पिसे आणि A1 भिनार दोन्ही संघांमध्ये चालू असलेला हा सामना. A1 भिनार संघाने क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे नाणेफेक जिंकल्यानंतर, मात्र तशी गोलंदाजी होत नाही त्यांची. क्षेत्ररक्षण जसं घेतलंय तशी उंची दिलेला चेंडू, ऑफसाईडच्या खूप बाहेरील चेंडू, दोन्ही प्रकारचा हा चेंडू खराब होता असं म्हणावं लागेल. उंचीसुद्धा जास्त होती आणि सीमारे पॉपिंग बाहेर चेंडू असल्या कारणाने, उजव्याशीच्या बाहेर असल्या कारणाने पंच भाऊ पाटील यांनी त्याला दोषी ठरवलेला आहे चेंडूला. अवांतर एक धाव वाईटच्या रूपाने. सुधीर पुन्हा एकदा उंची दिलेला चेंडू, पुन्हा एकदा मला तरी वाटते सीमारेषे बाहेर चेंडू जाणार आणि नक्कीच सीमारेषे बाहेर, 4 धावांसाठी चौकार. सुधीर अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे, तिथे खरोखरच तारीफ करावी लागेल त्या क्षेत्ररक्षकाची. भले आपल्या हात तिथपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचू शकत नव्हते, मात्र आपल्या पायांचा वापर करून त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. सर्कल असल्या कारणाने, पॉवर प्ले असल्या कारणाने पहिल्या षटकामध्ये थोडीशी कसरत करावी लागत आहे गोलंदाजाला, क्षेत्ररक्षकांना वारंवार बदल करावे लागत आहेत क्षेत्ररक्षणामध्ये. गणेश आतापर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे. हो उजव्या बाहेर चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला होता, पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. षटक संपल्याची खूण येते पंचांकडून, भाऊ पाटीलकडून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकार आहे ती 16. खणखणीत असे 3 चौकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या चौकारांच्या बळावर धावसंख्या 16वर नेऊन पोचलेली आहे.
सदानंद याला खाते उघड करायचे आहे आणि गणेश चांगली फलंदाजी आतापर्यंत करत आहेत. आतापर्यंत 3 चौकार, 2 एक दुहेरी आणि एक एकेरी धाव, 15 धावांचं योगदान आतापर्यंत दिलेलं आहे गणेश याने सलामीला येताना. अजूनही त्याच्याकडे बरेचसे चेंडू शेष आहेत, बराचसा वेळ आहे. आपली ही छोटीशी पारी आहे हिला मजबूत करण्याची. गोलंदाजी मार्गावर शॉर्ट पिच चेंडू, आता पुन्हा एकदा कट केला चेंडूला, जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, मात्र त्याहीपेक्षा चांगली रनिंग बिटवीन द विकेट गणेश आणि सहकारी सदानंद याच्याकडून. प्रभाकर गोलंदाजी मार्गावर, उंची दिलेला चेंडू होता, बॅकफुटवर जाऊन फलंदाजाला फटकेबाजी करण्याची संधी होती तिथे आणि तशीच संधी साधलेली आहे. हो, क्या बात आहे. आणि त्याहीपेक्षा सुंदर झेल, दोन्ही प्रकारे जे पाहायला मिळाले, सुंदर फटका आणि त्याहीपेक्षा सुंदर क्षेत्ररक्षण, झेल, फलंदाज बाद. काही क्षेत्ररक्षण आहे, जबरदस्त सीमारेषे लगत. नक्कीच जे झेल जरी चुकी झाली असती तर चेंडू सीमा पार गेला असता. फटक्यामध्ये नजाकत होती, ताकद होती, कौशल्य होतं, परंतु क्षेत्ररक्षकाची दाद द्यावी लागेल. अप्रतिम असा झेल. या अगोदर आपण बघितलं जय हनुमान पोगाव संघ क्षेत्ररक्षणाच्या बलावर पराभूत झाला होता. मात्र इथे आपण बघितलं क्षेत्ररक्षण कसा गोलंदाजाला स्फूर्ती मिळवून देतं, संघाला कसं तारणहार ठरतोय. डेंजरमॅन गणेश याला माघारी पाठवलेलं आहे. पुढचा चेंडू प्रभाकराचा आणि आता मोठा फटका बघूया. चेंडू हवेत आहे, झेल होते का आणि झेलची सुरेख असे क्षेत्ररक्षण. गणेश बाद झाल्यानंतर त्या मागोमाग लगेच बाद होतंय सोपान. खातं सुद्धा उघड करता आली नव्हती. प्रभाकर याची तारीफ करावी लागेल. सलामीवीर सदानंद अजूनही आहे क्रीजवर ठाण मानून बसलेला. अजून मात्र फलंदाजी हवी तशी बहरलेली नाही त्यांची. फलंदाज सोडून देतोय चेंडू आणि पंच आमच्याकडे बोलतात. अवांतर धावेची खूण करतायत परवेश शेख सर. धावसंख्या 19. पुन्हा एकदा प्रभाकर फुलटॉस चेंडू लालचमध्ये टाकला होता. कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. जोपर्यंत डीप कव्हरला क्षेत्ररक्षण होत आहे तोपूर्वी 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतोय सदानंद. प्रभाकर चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये नीट येत नाही, नीटसा येत नाही. मात्र हे मैदान खूप मोठं मैदान आहे.
पूर्ण मैदानाचा फायदा जर तुम्हाला उचलता आला तर तुम्ही दुहेरी धावा अगदी सहज घेऊ शकता. तिहेरी धावा दुहेरी धावा सहज घेऊ शकता. आणि तसंच काम करत आहे इथे सदानंद. स्टेट ड्राईव्ह केलेलं आहे. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू सीमा बाहेर जातोय 4 धावांसाठी. खरोखरच एक चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून अशी चुकी कधी कधीच पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाने असा अंदाज बांधला नव्हता की चेंडू एवढा अचानक उचली घेईल. स्वतःला अगदी पुढे झोकून दिलं होतं, मात्र चेंडूने त्यांना हुलकावणी दिली आणि सीमा पार गेला. स्वतःवर नाराज दिसत आहेत आमच्या समोरच्या कक्षाच्या समोरच क्षेत्ररक्षक. अशा रीतीने प्रभाकर याला फटका बसतोय 4 धावांचा आणि संघाची धावसंख्या पोहोचते 12.50च्या सरासरीने 25. धावसंख्या या चौकारानिशी 27 झालेल्या आहेत. माफी असावी, आम्ही 25 असं सांगितलं होतं. 13.50ची सरासरी गाठलेली आहे. 2 षटक 12 चेंडू समाप्त झालेले आहेत. अजूनही 12 चेंडू शेष आहेत. बघूया येतोय शरद. मिस्टावी शॉट होत आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज झेल सोडतोय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये चुका होत आहेत. बघा संधी देत आहेत. याआधी जर आपण बघितलं तर चांगला झेल पकडला होता गणेश याचा. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकांनी थोडीशी वाईट कामगिरी केलेली आहे, निराशजनक कामगिरी केलेली आहे. एक चौकार गेला होता स्टेट ड्राईव्हला लॉंगॉनला. त्यानंतर आता झेल तुटतो स्वतःच्याच फॉलो थ्रूमध्ये. स्वतःचा विकेट गमावतोय गोलंदाज शरद. फुलटच चेंडू ड्राईव्ह केलंय. वाईडिश मिड विकेटला चेंडू जातोय. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आता. शरद पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. आता मात्र ड्राईव्ह केले. प्रेक्षणीय ड्राईव्ह. कार्पेट जातो तेच तरार. वाईडिश लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तत्पूर्वी 2 धावा. सलामीवीर सदानंद आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. शरद आता मात्र खराब चेंडू आणि योग्य नसेल. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. 6 धावांसाठी फ्लॅट 6.
38 धावा आतापर्यंत संघाच्या धावफलकावर सजलेल्या आहेत. शरद पुन्हा एकदा आता मात्र फुलटॉस चेंडू एका डब्याने चेंडू पुन्हा उलकावणे देतो क्षेत्ररक्षकाला. डीप स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर चौकार. खराब गोलंदाजी. ज्या चेंडूच्या प्रतीक्षेमध्ये फलंदाज आहेत तशा प्रकारचे चेंडू येत आहेत. फुलटॉस चेंडूला कुठला फलंदाज तुम्हाला माफ करणार नाही. आमंत्रण दिलं होतं की मला फटकेबाजी कर, आ बैल मुझे मार, अशी परिस्थिती तिथे निर्माण झाली होती. आता बघा अशा प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. तुम्हाला योग्य टप्पा, योग्य दिशा, योग्य वेग आणि त्रिफळाजीत झालेला फलंदाज आपलं काम फत्ते करून माघारी परततो सलामीवीर सदानंद. हर्ष एकंदरीत सदानंद यांनी किती धावांचं योगदान दिलेलं आहे? वैयक्तिक 20 धावा करून बाद झालेला आहे सदानंद. चांगलं योगदान दिलेलं आहे आपल्या संघासाठी. आता सनी आणि त्याला साथ देण्यासाठी येतोय फलंदाज 77 नंबरची जर्सी परिधान केलेला अनिल. प्रेक्षणीय ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू सीमारेषेजवळ चांगले क्षेत्ररक्षण केले जाते. एकच धाव. (43) लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र अतिशय सुरेख असे कट केलेले आहे अजिंक्य रहाणेच्या अंदाजाने. खरोखर चेंडूला अंधारलेला आहे, गोंजारलेला आहे आणि सीमारेषे बाहेर पाठवलेले आहे चौकारासाठी. लेट कट खरोखरच प्रेक्षणीय अशी लेट कट बघितल्यानंतर असं वाटते, जाणवते की कुठल्याही प्रकारे चेंडूला रागाने, क्रोधाने, ताकदीने न मारता प्रेमाने अंधारून गोंजारून सुद्धा सीमारेषेला बाहेर पाठवलं जाते. याचं ज्वलंत उदाहरण दाखवलेलं फलंदाज अनिल याने. फक्त हलक्या हाताने चेंडूला कट केलं होतं, लेट कट. कारण तिथे क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनला सजवलेला आहे, त्याला बीट करून चेंडू सीमा पार गेलेला आहे. ओ अपील डाव्याशीच्या बाहेरील चेंडू. पंच काहीतरी खुणावत आहेत की काय चुकी केलेली आहे फलंदाजाने. चाटून गेलेलं आहे तुमच्या ट्रॅकला. चांगला चेंडू आहे गोलंदाजाचा. कुठल्या प्रकारे तुम्हाला व्हाईटच्या स्वरूपाने अपील केलं तरी मिळणार नाही आहे. कारण आमचे पंच परवेश शेख साधेसुधे पंच नाहीत, मान्यताप्राप्त पंच आहेत. आता मात्र ड्राईव्ह केलं आहे, प्रेक्षणीय ड्राईव्ह. लॉंग ऑफला जाते चेंडू. चांगलं फेकी होत आहे. हो सुरेख कशी फेकी. चांगलं क्षेत्ररक्षण. तारीफ करावी लागेल, वाहवा करावी लागेल त्या क्षेत्ररक्षकाची. दुसऱ्या द्यायचा प्रयत्नही करू दिला नाही. धावसंख्या 48. आता मात्र स्लॉटमध्ये चेंडू आणि या चेंडूला मिडान सीमारेषे बाहेर पाठवलेल्या षटकारासाठी 6 धावा. आता माझा कार्पेटच्या ह्याने हलक्या हाताने खेळून काढलेलं आहे.
खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फटका बसणार आहे. एक धाव तो पूर्ण दुसरा द्यायचा प्रयत्न, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, अगदी सुरक्षित 3 धावा. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि थोडक्यात दुखलेला आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 57. 57 धावा झालेल्या, 58 धावा कराव्या लागतील. 14.50 ची सरासरी गाठावी लागेल. भिनारगावचे सुपुत्र दिनेश भोईर, आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. बघू शकता आपण हे मंदिर टी स्क्रीनवर. दिंडीगड येथील शिवशंकराचं मंदिर, जिथे महाशिवरात्रीला प्रचंड अशी गर्दी असते. आमच्या कॅमेरामॅनने बरोबर अचूक असं हेरलेलं आहे, टिपलेलं आहे. भावेश बाळसी नक्कीच इथले स्थानिक रहिवासी आहेत, गावकरी आहेत, त्याच्यामुळे त्यांना इथल्या पूर्ण परिसराची चांगली ओळख आहे, माहिती आहे. आणि हे दिंडेश्वराचं मंदिर आहे, जे शिवशंकराचं मंदिर आहे. आणि महाशिवरात्री असो, श्रावण महिना असो, नक्कीच भक्तिभावाने अनेक भक्त तिथे जात असतात, शंकराच्या लिंगाचं दर्शन घेत असतात. असं नैसर्गिक ठिकाणी निसर्गरम्य जागेत असलेलं हे मंदिर आणि हे मैदान जर आपण बघितलं, पूर्ण जय हनुमान क्रीडानगरी पोगाव, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला साजेशी ही क्रीडानगरी, निसर्गरम्य जागा पूर्ण बाजूला, चारी बाजूला आणि आजूबाजूला मळ्याची शेती, अशा या नैसर्गिक वातावरणामध्ये या क्रीडानगरीत सुरू असलेली ही स्पर्धा जय हनुमान 40+ संघ आयोजित SPP ट्रॉफी. आणि पहिल्या दिवसामध्ये अतिशय चांगला रंग भरलेला आहे स्पर्धेत. सर्व संघांनी, सर्व खेळाडूंनी
मोठं आव्हान आहे 58 धावांचं. तशी सलामीसुद्धा आलेली आहे. दोन्ही सलामीवीर सुधीर आणि गोरखनाथ त्या मनसुब्याने तो पाठलाग करण्यासाठी. हो, फसवा चेंडू. सुरुवातीला फलंदाज फटकेबाजीच्या मूडमध्ये होता, मात्र चेंडूची गती बघून अचानक आपला मनसुबा बदललेला आहे आणि हलक्या हाताने फक्त बचाव केलेला आहे चेंडूचा. एकेरी धावणे खाते उघड होत आहे. 58 धावाचं मोठं आव्हान आहे. आता मात्र सुरेख असा फटका मिड विकेट सीमारेषेकडे. ओ, आणि दुर्दैवी ठरत आहे, 4 क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातोय. एकच क्षेत्ररक्षक होता आणि फलंदाज झलचित. आता मात्र गिअर चेंज करतोय फलंदाज. चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते 5 वर. पाच धावा झालेल्या आहेत. 58 धावा करायच्या आहेत. गोलंदाजी मार्गावर पंढरीनाथ. हो, आता कही पे निगा आहे, कही पे निशाणा. फटकेबाजी करण्याचा मोड दिसतोय फलंदाजाचा, मात्र गोलंदाज स्लॉटमध्ये चेंडू टाकत नाही. निराशा होते फलंदाजाची. मोठं आव्हान आहे आणि सुरुवात संत आहे. पॉवर प्लेचा वापर करता आला नाही. शॉर्ट पिच चेंडूला लेट कट करण्याचा प्रयत्न करत दुसऱ्या टप्प्यामध्ये झेलचित होऊ शकला असता. पाच नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू पंढरीनाथ. प्ले डाऊन. फलंदाज त्रिफळाचित होत आहे. बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टांवर आदळतोय आणि फलंदाज दुर्दैवारी त्या त्रिफळाचित. प्ले डाऊन. संघाची दैना उडवून सोडलेले गोलंदाजाने. 6 धावा फक्त धावफलकावर आहेत. अजूनही 52 धावा कराव्या लागतील 18 चेंडूमध्ये. दोन फलंदाज गारद झालेले आहेत. कुठला तरी तुफान यावा लागेल. तुफान पिंपळा या स्पर्धेतून बाद झालेला आहे, मात्र इथे तुफान बघितलं नाही. तुफान आलं होतं, मनोज रूपी तुफान, ज्यांनी 52 धावांचा वैयक्तिक खेळी केली होती. पाण्याच्या टाकीवर जे प्रेक्षक आहेत फिल्म शूटिंग करत आहेत, आम्ही तुम्हाला आमच्या कॅमेरामॅनने बरोबर कैद केलेलं आहे कॅमेऱ्यामध्ये. कृपया आपण एवढा धोका घेऊन सामन्याचा आनंद घेऊ नका, स्पर्धेचा आनंद घेऊ नका.
आयोजकांकडून आपल्यास विनंती आहे, बघू शकता तुम्ही पाण्याची जी टाकी आहे त्याच्यावर प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मात्र आयोजकांकडून विनंती केलेली आहे आपणास की आपण कृपया तिथून सामन्याचा आनंद घेऊ नका, ते धोकादायक आहे. तिथे मैदानावर जर तुम्हाला सामना पाहायचा असेल तर मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दुसरं षटक, मोठा फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक 2 आहेत खाली आणि चुकी करणार नाही, फलंदाज माघारी. हो, आज ज्या फटक्याच्या तलाशमध्ये कधीपासून होत आहे इंतजारमध्ये तो फटका येतोय 6 धावांसाठी षटकार. आणि तो फलंदाज आहे ज्याच्या बॅटमधून हा षटकार आलेला आहे, मोहन. मोहन याला अशीच फटकेबाजी करावी लागेल, कारण आता डोंगर धावांचं वाढत चाललेलं आहे समोरचं, आणि ते पार करायचं असेल तुम्हाला डोंगर जे अडथळे आहेत त्यांना तुम्हाला ओलांडून जावं लागेल. जसा की आता जो अडथळा आहे मधुकर रूपी, या अडथळ्याला ओलांडून जावं लागेल तुम्हाला. कॉट बिहाईचा अपील केला जातोय, मात्र हो फलंदाज बाद ठरवला जातोय पंचांकडून. दक्ष पंचगिरी तिथे. विनोद यांच्या बॅटमधून षटकार येतोय. अशाच प्रकारची तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या 6 धावांनी पुढे सरकते 18. 58 धावा करायच्या अजूनही 40 धावा दूर आहे संघ. आता मिस टाइम शॉट होते, चेंडू मिडऑफला येऊन नॉमेस लँडमध्ये धडकतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. अजूनही चेंडू शेष आहे. 20 धावा झालेल्या आहेत. संधी आहे, या चेंडूवर जर मोठा फटका येतोय तर संघ थोडासा आत सामन्यामध्ये परतू शकतोय. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे आता. विनोद याच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि तो मोठा फटका आलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑन सीमारेषे बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार.
32 धावांची गरज आहे. चेंडू शेष आहेत 12, धावा झाल्या आहेत 26. 16ची सरासरी राखावी लागेल षटकामागे. अजूनही तुम्हाला अशक्य असं काहीच नाही दोन्ही संघांना. फलंदाजांना तर 40% संधी आहे, गोलंदाजाच्या करणाऱ्या संघाला मला तरी वाटते 60% संधी आहे. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला काहीही नसते. कुठला खेळाडू कधी पलटी मारेल, कधी बाजू मारेल सांगू शकत नाही. गोलंदाजी मार्गावर 16 धावांचे संरक्षण करण्यासाठी येतोय मधुकर भजागे. फक्त 16 धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत, कारण 16ची सरासरी आहे. 2 षटक, 12 चेंडू, 32 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांनो कुठे जाऊ नका. शरद बजागे 49 नंबरची जर्सी परिधान केलेला. तर फलंदाजीसाठी सज्ज शरद. मधुकर बजागे. आणि आता मात्र लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू जातोय. चांगले क्षेत्ररक्षण. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. जर गोलंदाज मधुकर बजागे यांनी हॅट्रिक घेतली तर अशोक म्हात्रे यांच्याकडून तब्बल 1100 आणि संतोष पाटील यांच्याकडून 500, तब्बल तुम्ही 1600 रुपयाचे मानकरी ठराल. मधुकर बजागे हॅट्रिक मारा, 1600 रुपये कमवा. हो 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 हो. आणि षटकार आमच्या समालोचन कक्षाकडे येतोय. मान्यवर कक्षाकडे षटकार सलामी देतोय. जसे हॅट्रिकची बक्षीस लावली त्यांच्या चाहत्यांनी, तशी मात्र त्यांच्या कदाचित कॉन्फिडन्स जास्त वाढला असेल. यष्ट्यांवर चेंडू आदळण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी, त्रिफळाचित करण्यासाठी चेंडू टाकला आणि मात्र फलंदाजाने त्यांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे. पुन्हा एकदा मधुकर बजागे. चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ पेस. आणि पहिला नो याच्या पूर्ण स्पर्धेतील आणि फ्रीटची आम्हाला पहिल्यांदा संधी मिळते पुकारण्याची. तर पंचांना हात फिरवण्याची पहिली संधी मिळते. बघूया, पहिलाच फलंदाज आहे ज्याला फ्रीट खेळण्याची संधी मिळते आणि तो फलंदाज आहे शरद, हार्ड हिटर. धावलंय धावलंय धावलंय, काही फायदा नाही. त्रिफळाचित झालेला आहे फलंदाज. एक धाव पळून काढलेली आहे. त्रिफळाचित झाला तरी गोलंदाजाला काही फायदा होणार नाहीये, कारण फ्री हिट होता. मात्र एक धाव मिळणारच आहे. चेंडू जसं काही फुकट घालवले आहेत. संधी दिली होती त्यांना, नशिबाने संधी दिली होती. धावा झालेल्या आहेत त्या 1 प्लस करा 37, म्हणजे अजूनही 21 धावांची गरज आहे. संधी मिळाली होती फ्री हिटची खरोखरच, मात्र पुरेपूर फायदा उचलला नाही शरद यांनी. मधुकर यांची तारीफ करावी लागेल. राऊंड विकेट येताना फसवा चेंडू, फसवा चेंडू, मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर. चेंडूमध्ये परिवर्तन केलं होतं गतीमध्ये आणि तो त्यांचा यशस्वी झाला होता, मात्र दिशा थोडीशी भरकटली. 9 चेंडू 20 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. गोलंदाज काय करतो, स्वतःवर संकट ओढून घेत आहे. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. संघ विजयाच्या उंबरठ्यावर असताना हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलेला आहे. एक धाव तर पूर्ण होईल. दुसरी धाव अगदी सहज नाही होणार आणि दुसऱ्या धावच्या प्रयत्नात डावखोरा फलंदाज बाद होत आहे. विनोद
अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. काही चेंडू शेष असतील. बघूया पुन्हा एकदा मधुकर बजागे. ओ कॉट बिहाइंड फलंदाज बाद. स्ट्राईक साठी तिथे नॉन स्ट्रायकर यांना तडफडत आहे शरद, मात्र संधी मिळत नाहीये. लक्ष फारसं अवघड नव्हतं, मात्र या 2 चेंडूंनी घात केलेला आहे. 2 चेंडूंनी घात केलेला आहे. आता मात्र मधुकर बजागे खरोखरच कम बॅक करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. विकेट मिळवता आहेत, मात्र हॅट्रिक त्यांना साधता येणार नाही, कारण तेवढे चेंडू त्यांच्याकडे शेष नाही आहेत. जे बक्षीस लावलं होतं 1100 रुपयाचं, 500 रुपयाचं, त्याचं मानकरी त्यांना ठरता येणार नाही. अठरा धावांची गरज आहे. चेंडू शेष आहेत 7 चेंडू, 18 धावांची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. मोठा फटका येणं गरजेचं आहे. कॉट बिहाइंडची संधी नाही आहे तिथे, अपील सुद्धा नाही आहे, मात्र निर्धाव चेंडूचे खून आहे. एक षटक 6 धावा आणि आता मात्र 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. सहा चेंडू 18 धावांची गरज. याआधी सुद्धा असाच सामना झाला होता. सर्व काही असेल ते आता शरद याच्या हातात. एक षटकार मारलेला आहे शरद याने आणि पॉपिंग क्रीजवर आहेत, स्ट्राईक सुद्धा आहे. शरद विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ ओमसाहेब पिसे. मात्र क्षेत्ररक्षकांना सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल. एखादं झेल जर शरद याचा सुटतोय तर नक्कीच महागडा ठरू शकते आणि गोलंदाजाला तर मात्र खूप प्रयत्न करावे लागतील. 21 नंबरची जर्सी परिधान केलेला गोलंदाज सोपान. मोठा फटका आहे, मिड विकेटला जातोय चेंडू, झेल सुटतोय, नुकसान होणार नाही आहे, फक्त 2 धावा फलंदाजाला मिळत आहेत. बघू हा जो जीवनदान मिळालेला आहे कितपत महागडं ठरू शकते. 16 धावांची गरज आहे. चेंडू शेष आहेत 16. पुन्हा एकदा कॉट बिहाइंड स्वतः फलंदाज बाहेर निघालेले आहेत खेळाडू वृत्ती दाखवून. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता शरद माघारी.
2 बॉल आणि 44 म्हणजे 14 धावांची गरज. 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. शेवट आता गोड करण्यापलीकडे दुसरं काही नाही राहिलं. हारचा अंतर जर कमी करायचं असेल तर ओटपटके खेळावे लागतील, कारण आता विजयासाठी तुमच्याकडे काही राहिले नाही. 2 चेंडू आणि 14 धावा. गोलंदाज जर काही चूक करत नाही तर सामना आपल्या हातातून सहजासहजी तो गमावलेलाच आहे असं समजूया. फक्त गोलंदाज काही चूक करत नाहीत तर. नाही, गोलंदाज आज चूक करणार नाही. गोलंदाज आपली गोलंदाजीचे औषध वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, सरासरी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. चांगली सरासरी म्हणजे आपल्या षटकामध्ये धावा जाताच कामा नये. हो, हलक्या त्याने चेंडूला दिशा दिलेली आहे. थर्ड मॅन सीमारेषेकडे चांगले क्षेत्ररक्षण होते आणि अशा रीतीने हा एकतर्फी अवस्थेत झुकलेला सामना संपुष्टात येतो. विजयी संघाचे ओमसाई पिसे संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघ बिनार A1 बिनार, तुमचंही कौतुक कौतुक आणि कौतुक. ॲडव्होकेट सुधीर, आपणास विनंती असेल की आपण या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचे आहे. पेशाने वकील असलेले सुधीरजी, आपणास विनंती असेल. या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू तर इथे सन्मान केला जातोय, स्वागत आणि सन्मान होतंय. सुभाषजी वारे यांचा सन्मान केला जातोय. सुभाष वारे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. सुधीरजी भोईर यांचा उचित सन्मान केला जातोय. पुष्पगुच्छ आणि मायेची शाल देऊन एक खेळाडूचा एक अतिथी म्हणून सन्मान केला जातोय. या सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, 1 षटक 6 धावा आणि 2 फलंदाजांना गाळत करणारा, पहिल्या षटकातील गोलंदाज, पॉवर प्लेच्या षटकात गोलंदाजी करणारा पंढरीनाथ. पंढरीनाथ, आपण यायचं आहे. गोरखनाथ भोईर यांचा आपण सन्मान करणार आहोत. तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे पंढरीनाथ यांना. जबरदस्त गोलंदाजी, 6 धावा, 2 फलंदाजाला माघारी पाठवलेले आहे. पॉवर प्लेचे निर्णायक षटक. त्यानंतर सन्मान केला जातोय गोरखनाथ यांचा उचित असा सन्मान केला जातोय. प्रेमाची मायेची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन बघू शकता तुम्ही टीव्ही स्क्रीनवर हसऱ्या चेहऱ्याचे गोरखनाथ यांचा उचित सन्मान केला जाते आमच्या जय हनुमान 40+ संघाच्या वतीने.
ओमसाई पिसे या संघाने नाणेफेक जिंकलेले आणि प्रथम निर्णय काय असेल? ओमसाई संघ आपला निर्णय काय आहे? बॉलिंग, क्षेत्ररक्षण. संध्याकाळचं सूत्र जेमतेम आता सुरू होणार आहे. आमचे कॅमेरामॅन भावेश बारसी नक्कीच आता आपल्याला आपल्या मैदानाच्या आजूबाजूचे क्षण दाखवणार आहेत. बघू शकता तुम्ही झाडे झुडपे इथे आहेत. वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्तीप्रमाणे ताडाचं झाड असो, माडाचं झाड असो, त्यानंतर उंच आंब्याचे झाड, वडाचे झाड, अशी हिरवळ या मैदानाच्या आजूबाजूला तुम्हाला पाहायला मिळते. निसर्गरम्य जागेमध्ये वसलेले हे मैदान जय पौष संघाचं जय क्रीडानगरी, त्यानंतर जय 40+ टॉसबॉक SPP ट्रॉफी 2021चा कटआउट बघू शकता तुम्ही, भावपूर्ण श्रद्धांजलीचं. आणि प्रेक्षकही बघू शकता आजूबाजूला बसलेले आणि क्रिकेटचा आनंद घेत आहेत. बच्चे कंपनी आज सुट्टीचा दिवस असल्या कारणाने हे आमचं कक्ष आहे, VIP कक्ष, आणि तिथे मान्यवरसुद्धा उपस्थित आहेत. आणि ह्या ट्रॉफ्या बक्षिसं तुम्ही बघू शकता, ज्याच्यासाठी पूर्ण ही स्पर्धा, या स्पर्धेत अनेक संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत, लढणार आहेत, 2-2 हात करणार आहेत. कुणाच्या गावात कुणाच्या घरी बक्षिसं जात आहेत हे समजेल स्पर्धेच्या अंती. आणि ही आमची क्रीडानगरी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला साजेशी अशी क्रीडानगरी बघू शकता. सपाटीकरण, त्यानंतर या क्रीडानगरीच्या उभारणीसाठी किती मेहनत घेतलेली आहे. बाजूला खदान आहे आणि मातीची भरपाई करून हे पाण्याची व्यवस्था करणारे पाण्याची टाकी आहे ही. आणि बघू शकताय सर्व इथलं वातावरण, इथलं पर्यावरण आणि इथलं नैसर्गिक सौंदर्य. भावेश बारसी इथले स्थानिक रहिवासी असल्या कारणाने त्यांना सर्व काही माहिती आहे इथल्या परिसरातील. तरी सलामीवीर दोन्ही आपण चला. मला तर वाटते ज्यांनी 52 धावांची सलामी दिली होती, सलामीला येताना खेळी केली होती,
तेज मनोज सलामीसाठी सज्ज होत आहेत. या आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळी या स्पर्धेतील 52 धावांची 14 चेंडू आणि 52 धावांची तडाखेबंद खेळी केलेला हाच तो फलंदाज जो आता ग्लोव्ज घालून स्ट्राईकसाठी सज्ज होणार आहे. पहिल्या चेंडूवर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक जर प्रयत्न केला असता तर एक मोठा हादरा बसू शकला असता, मोठा मोहरा गळाला लागला असता. या मनोज याचा धसका घेतलेला असेल गोलंदाजांनी, क्षेत्ररक्षकांनी, कर्णधारांनी. कारण 52 धावांचे मित्रांनो याच मनोज याने खेळी केली होती आधीच्या सामन्यात 14 चेंडूत. हलक्या त्याने चेंडूला कट केलाय, क्षेत्ररक्षकाला बीट करून शॉर्ट टर्नमॅन क्षेत्ररक्षकाला बीट करून सीमा पार चेंडू झाले चौकार. मी आधीच सांगितलंय की मनोज हा जो फलंदाज आहे ना मिस्टर 360 प्रमाणे फलंदाजी करतोय. मैदानाच्या प्रत्येक बाजूला प्रत्येक कोपऱ्यात त्याने आतापर्यंत फलंदाजी केलेली आहे. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असो, आग्नेय वायव्य नैऋत्य प्रत्येक दिशेला फटकेबाजी केलेली आहे. ऑफ साईड असो, लॉंग ऑफ असो, लॉंग ऑन असो, मिड विकेट, लॉंग लेग, फाईन लेग की थर्ड मॅन. बघितलं आताच की थर्ड मॅन सीमारेषेकडे चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलं होतं. आणि हा स्टेट ड्राईव्ह पुन्हा एकदा चेंडू सीमा पार चौकार. पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी आहे. आता मात्र हॅट्रिक साधतोय का? आणि याद्वारे या स्पर्धेतील पहिली एकमेव हॅट्रिक मनोज केणार. आता कधी आपल्या या स्पर्धेला खरं रंग आलेला. डीजे ऑपरेटर सज्ज झालेले आपले. ओ अरे हा चार चेंडू अरे हा चौथा चौकार. थँक्यू जबरदस्त फलंदाजी. खरोखरच आता आमचे डीजे ऑपरेटर सज्ज झाले आहेत या फलंदाजी पाहून. 4 चेंडू आणि 4 चौकार लगातार आपल्या नावावर विक्रम केलेला आहे स्पर्धेतील. एक अर्धशतक ते झळकावलेलंच आहे या स्पर्धेत. तशीच कामगिरी तिथूनच सुरुवात. ओ क्षेत्ररक्षण चांगलं आहे, चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल.
भलेही झेल मिळाला नाही, मात्र 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेले आहेत. मागे कुणी नव्हता. या दुहेरी धावांनी संघाची धावसंख्या 20. बिनबाद 20. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. 20 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. जयनवान पोर्टुगाल संघाच्या वतीने गरमागरम अशा स्वादिष्ट चविष्ट चहाची व्यवस्था झालेली आहे. पाहुण्यांनी तसेच कर्णधार असो खेळाडू असो चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. मान्यवर कक्षामध्ये बसलेल्या सर्वांनी या गोड अशा मधुर अशा चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र याआधी जीवनदान बिलाला होता, त्याचा फायदा घेता आला नाही. परत तीच नामुष्की आलेली आहे धावचीत होण्याची. मनोज मित्रांनो कुठेही जाऊ नका. इन फॉर्म असलेला फलंदाज मनोज खेळपट्टीवर आहे. 4 लगातार चौकार मारलेले आहेत. याआधीच्या सामन्यामध्ये 52 धावांची तडाखेबंद नाबाद खेळी केली होती आणि तिथूनच खेळीला सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत संघाच्या धावसंख्या आहेत 22 आणि मनोज वैयक्तिक 21 धावांवर खेळत आहे. बजागे हो बघा, तुम शेर हो तो हम सव्वा शेर है. बजागे मधुकर बजागे यांना हॅट्रिकसाठी याआधी बक्षीस लागलं होतं. या सामन्यात बघूया ते पुरे करतायत का हॅट्रिक. समोर फलंदाज आहे इन फॉर्म, हार्ड हिटर, बिग हिटर, विस्फोटक मनोज आणि त्यांच्या बॅटमधून विस्फोट होत आहे. विकेट विकेट विकेट, डेंजर मॅन इज गॉन.
घर बंद झालं नेट यांचं नाव गणेश आणि सदानंद. सलामीची जोडी गणेश आणि सदानंद पिशा संघाकडून आलेली आहे. गणेश स्ट्राईकवर आहेत. चला सामना चालू करायचा आहे. दिनेश यांचा पुढचा चेंडू गणेश यांना नाही जमत आपल्याला या बोलता येतं तर तुम्हाला काय ठेवतो मी इथं. चांगलाच चेंडूची पहिली धादली केलेला आहे गणेशांनी. दिनेश चांगला टोललेला आहे. बघूया हँडलला मारलेला आणि चांगला क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव ही पुरी झालेली आहे. 2 रन झालेले आहेत. धाव संख्या वाढून 2 रन. आणि चांगला बरकाडी मारलेला आणि षटकार तोलून मोजून मारलेला हा षटकार आहे. गणेश यांच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार. धावसंख्या 8. चांगल्या प्रकारे एकदम समाचार घेतला बॉलचा आणि सीमारेषेच्या बाहेर षटकार ठोकलेला आहे. पुढचा चेंडू आणि 1 रन बायचीच्या रूपाने आलेले आहे. धावसंख्या 9. पुढचा चेंडू बघूया आणि चांगल्या प्रकारे कट केलेला आहे सिलिमिडॉनला. धावसंख्यात वाढ. धावसंख्या 10. पुढचा चेंडू गणेशांना चांगल्या प्रकारे काय पंचांनी बाईचं आहे का कड लागलेल्या बॅटची कडा लागून थर्डमॅनकडे बॉल जातो. 1 रन पूर्ण. धावसंख्या 11 झालेली आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. चला जयदुर्गा संघ आपल्या नंतरावर जरा फास्ट घ्या जयदुर्गा संघ. गोरसाई संघाचा कर्णधार असेल तर इकडे यायचं आहे. गोरसाई संघ
पुढचा गोलंदाज आहे सुनील दिवेकर. पाहूया आपल्या संघासाठी ते कशी गोलंदाजी करतात. स्ट्राईकला आहेत ते गणेश. आतापर्यंत चांगली बॅटिंग केलेली आहे त्यांनी. त्यांच्या बॅटीतून एक षटकार आलेला आहे. सुनील दिवेकर यांचा पुढचा चेंडू गणेशांना. संघाचा दुसरा आणि स्वतःचा पहिला शतक घेऊन आलेला आहे ते फारच स्वतःनी फलंदाजीमध्ये फिल्डिंग केलेली आहे. 17 बॉलमध्ये 30 रनांची आवश्यकता. पुढचा चेंडू गणेशांना. पाहूया गणेश कशा प्रकारे खेळतात. आणि चांगला टोलेल मिड विकेटच्या दिशेने आणि मनोज यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी तिथे. मनोज हे हानभावी आहेत खूप. तसेच आमचे पंच आहेत केरले कंपर, बड्डे बाय हॉनी, दिनेश मेन पंचांची भूमिका साजवताना. मॅम पण बिमार. सुनील यांचा पुढचा चेंडू. गुड बॉल. निर्धाव चेंडू असा गेलेला आहे. पुढचा चेंडू चांगल्या मिड विकेट करत टोलटालेला आहे आणि तिथे क्षेत्ररक्षण आहे बंटा. 2 रन पूर्ण केलेला आहे धावून. पुढचा चेंडू दिनेश यांना आणि चांगल्या प्रकारे त्यांनी गल्ली काढलेला आहे. आणि बघूया काय होतं. तर क्षेत्ररक्षण आहेत आणि धावून असे 2 रन पूर्ण केलेले आहेत. आणि धाव संख्या किती? 2. धाव संख्या 16. धाव संख्या 16 झालेला आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि चांगल्या प्रकारे मिड विकेट करत टोलवलेला आहे आणि 1 रन पूर्ण आणि दुसऱ्यासाठी धावलेला आहे. आणि बघून खतरा टाळलेला आहे आणि 2 रन असे पूर्ण केलेले आहेत त्यांनी धावून. आणि ओव्हरची समाप्ती सुद्धा झालेली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. आता 12 चेंडू आणि 23 धावांची गरज पिछे संघाला. बघूया आता कसे प्रकारे आता पुढचा गोलंदाज आलेला आहे तो प्रमोद दिवेकर. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपल्याला. सांघिक
तिसरं षटक आणि प्रमोद यांचं गीत पहिला षटक आहे. बघूया कशा प्रकारची ती गोलंदाजी करतात. गणेश हे आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे खेळतात. आणि चांगल्या समाचार घेतले आणि बघूया काय होतं. आणि झेल सुटलेला आहे इथे आणि जीवदान लोगांकडे दिलेला आहे आणि 2 रन असे धावून पूर्ण केलेले आहेत. गणेशांना जीवदान दिलेलं आहे आणि तो त्यांना मागणा नक्कीच ठरेल असे. तसेच आता रन झालेले आहेत 20. 11 बॉल 21 रनांची आवश्यकता पिशे संघाला. 11 बॉल 21 रनांची आवश्यकता पिशे संघाला. बघूया आता कशा प्रकारे ते गणेश आणि सदानंद सलामी जोडी आहे. आणि चांगल्या प्रकारे कटवलेला आहे आणि 1 रन अशी पूर्ण केलेला आहे गणेशांनी. आणि त्याच प्रकारे प्रमोद दिवेकर हे सुद्धा चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतात. आतापर्यंत 3 रन दिलेले आहेत 2 बॉलमध्ये. बिनबाद 21 अशी धावसंख्या. पुढचा चेंडू लॉग ऑनकडे येताना आणि मनोज आहेत तिथे सुद्धा कर्णधार फिल्डिंग चांगल्या प्रकारे 1च रनाने समाधान मानलेलं आहे. 1 रन समाधान 22 धावसंख्या. झालेला आहेत. पुढचा चेंडू प्रमोद यांचा गणेशांना. पुढचा चेंडू प्रमोद यांचा गणेशांना. बघूया गणेश आणि गणेशनी हलूच करण्यासाठी टोललेला आहे आणि 1 रनच्या कव्हरच्या दिशेने मारलेला. दुसरे रनात सुद्धा खतरा उचललेला आणि 2 रन असे पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या 24. खूप चांगली रनिंग बिटवीन विकेट. सलामीवीर आहेत आणि चांगल्या प्रकारे खेळतात ते. बिनबाद 24 अशी धावसंख्या झालेली आहे. पुढचा चेंडू आणि चांगला चालवलेला आहे आणि बघूया काय होतो. आणि षटकार गणेश आणि चांगल्याच प्रकारे असा षटकार मारलेला आहे. आणि पाहूया लॉगांच्या वरून एक दणदणीत असा षटकार मारलेला आहे. जरा प्रोग्राम में मैं आता है सामने उधर. वही मैं आ रहे प्रोग्राम है जरा. धावसंख्या 30 झालेली आहे. 7 बॉल 11 रनांची आवश्यकता आहे. बघूया पुढचा चेंडू प्रमोद यांचा आणि चांगल्या प्रकारे टोला आहे. दणदणीत षटकार मारलेला आहे. स्केअर लेगच्या वरून अशी षटकार मारलेला आहे. गणेश खूपच फॉर्म मध्ये आहेत आणि ओव्हरची समाप्ती. 6 बॉल 5 रनची आवश्यकता आणि सलामीची जोडी गेलेली आहे. मला वाटतं ही सलामीची जोडी विक्रम करूनच येणार असं वाटायला लागलंय. त्यांना बजावीने त्यांना अंडी घायला घातलेल्या ना. 1600 भेटल्यात बजा की काय करता मग. 600 आमचं 1000 तुमचे. इकडे 500 तुमच्या गावाला बाकी बाजूला मग 500 त्यांना 500 तुम्हाला ना 600 आम्हाला. नाही त्यांना द्यायला नक्की हक्क आहे त्यांचा. मागे बसले
घ्या, टीम मीटिंग करू नका. गोरसाई संघाचा कर्णधार, चला त्वरित आपल्याला टॉस बॉक्स कडे यायचं आहे. सांघिक गणेश यांची धावसंख्या 27. 5-6 दादा बोला. हरलो आम्ही. नाही टायमिंग त्याच्यावर आहे ना लिहिलेला, डबल एक करतो मी. हा तो हा नाही 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 ते बरोबर आहे. बरोबर हां. ओ ओ ओ नक्की नक्की नक्की. हो हो हां हो चालेल चालेल नक्की. आता जयदुर्गाची आहे आणि पिशाची आहे. पिंपळा साडली जयदुर्गाची. हां इला नाही चालेल चालेल. तुम्ही आता लास्ट दिवसाला या ना. लास्ट दिवसाला तुम्हाला बोलवणार आहे मी. हां कारण काय तुम्हाला आता पप्पू शेटला मी सांगितलं आहे. काही चमत्कार पाहायला मिळतोय का? 4 चेंडू 4 धावांची गरज. डीजे ऑपरेटर थांबा जरा दादा. अटीतटीचा सामना आलेला आहे. रोमहर्षक चित्त थरारक 4 चेंडू आणि 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. क्षमा असावी. सोपं समीकरण आहे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टीने, मात्र गोलंदाजाला कठीण करावं लागेल. हलक्या हाताने चेंडूला कॅपमध्ये ढकललेला आहे. पॉईंटचे क्षेत्ररक्षक आहे, मात्र क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये रेस लागलेला आहे. रेस जिंकतोय चेंडू आणि याच बरोबर सामना जिंकतोय ओमसाई पिसे. आमच्या आग्रांच्या हल्दीत फक्त एकच चुको.